कोळीन बाई आता पोट भरलं असेल ना. बापा संग लेकर घालवली आता. लय खुश असशील तू. आता बरोबर नवऱ्याची हिकडी जिरती ना. ही कर ती कर शान टाक दारा काढ दूध वाढ काय करायची कर सगळं काम. कुठं बोंबलेत फिरायची तिथं फिर मग. पण लेकर मला मदत करू लागत होती म्हणल्यावर तो घालवली कशा पाहिजे पहिलं सांग. त्यांची ती काय चालत गेली का. तूच म्हणली की पप्पाला न्या जावं आता उद्या दिवस शाळा आहे परवा सुट्टी आहे. उद्या बी सुट्टी आहे का काय माहित नाही बरं का उद्या सुट्टी आहे का नाही. पेपरची स्थिती कुठून व्हायला लागली काय कळलं बघा. आता ही कुकर बी झाला लिकेज. किती राहिली बाजूला नाही बघा. जी एक ती असती ना त्यातली लागली हवा. त्यामुळे आता काही खरं नाही. काय सकट माग तुम्ही असताय की सारखं काय ना काय चालवा करा नाही. मी कालवा केला म्हणून ती झालं मग काय झालं तर आता ती कुठं जायला कशाला कुठं ना त्याला नेऊन आणावं लागलं. मग आता घेऊन जा की. त्या आजारी पडले दवाखान्यात मी एखादी सलाईन लावून घेऊन ये. सलाईन लावून घेतलं बाई. मग काय त्याला रम इतकी पाहिजे काय. ए बाई ना नीट बोला काय झालंय तुम्हाला तर तुम्हाला खरंच सांगायचं हे ना जाणून बुजून आज लेकर घालवते. इतकं डोक्याला टेन्शन दिलं का नाही माझ्या सांगून उपयोग नाही. मी लेकरांना म्हणत होतो जाऊ नका लेकरांनो मला उद्या काम आहे मी बाहेर जाणार आहे. उद्या त्यात पार्सल जास्त आहे ती शनिवार रविवार सुट्टी आली आहे. तर नाही लेकरांनो तुम्हाला 2 दिवस सुट्टी आहे शाळेला जावा. तिथं सुखानं तर राहतं. आणि त्यात मेन परवा आहे गिराण. कसलं गिराण आहे कुणाच ठेव. ग्रहण आहे ग्रहण गिराण नवा गिराण नवा ग्रहण आहे. लय मोठं ग्रहण आहे परवा दिवशी. उद्या काय नाही पण परवा दिवशी आहे की 18 वर्षात ना काय आलंय म्हणते ती लय मोठं आहे व. म्हणून पप्पा म्हणलं लेकर काय तुझ्या पशी नकर ग्रहण वाईट आहे. लेकर मी घेऊन जातो कळलं का. ह्याच्या पाय पोरं घालवले ती काय बरोबर आहे कळलं. पण माझ्या आयुष्यात एवढं मोठं ग्रहण आहे ह्याला काय करायचं. त्याला पण औषध आहे की काय आहे त्याला द्यायचं सोडून शिना जा म्हणायचं तुझ्या वाटाने तू जाताय त्याच्या वाटाने निघा पै वाटेल निघा जावा कुठं जावा कुठली जावाच कसं सुटलाय घमघमाट. जेवण करा जरा पोट भरा डोकं शांत होतंय. टेन्शन घ्यायचं नाही व मी हाय ना. आता काय तू असून होते काय दारा काढ म्हणलं काढणार आहे तू छान उठून टाक म्हणल्यावर टाकणार आहे. टाकती घे काय टाकते परत उद्या म्हणणार माझी कंबर दुखायला झालं दवाखान्यात घेऊन. आता माझ्याकडे छापखाना जाय सारखं तुम्हाला पळवायला. आय असं आखरीत बोलू नका आजची बोलू नका. काय आखरीत बी बोलत नाही ना आजचीच बोलत नाही. अजून सोबत नीट झालं नाही. हा काय वडू नका व वडून काय त्याला नुसता असा गाल फिरवलाय. पण तू रग आहे का नाही इथं. माझ्यात काय रग नाही. इथं रग आहे व तुमच्यात नसली तर इथं रग आहे. हा काय माझं डोकं चाललं नाही बघा. कुठलं करून कुठलं नाही कळ नाही अवघड झालंय. काय झालंय अवघड लागला आता दारा काढायची त्या एकल्याला दारा काढायची बारी आहे. ही तर काही येत नाही. हे म्हणणार आता मला स्वयंपाक करायचा. स्वयंपाक तर आमच्या दोघाचाच आहे. लेकरं गेली खाणारी लेकरं गेली करायचं आहे काय. सकाळचा भात आहे तीच गरम कर म्हणलं पण तिचं आहे रविवार. ती काय त्या भातावर सोडायची का. आता हिला इकडं लसूण सोलायचं चालू आहे. काय काय तिचं बेत आहे आज काय करते काय माहितीये. काय तू म्हटलं देत नाही देत लगे बेताचं ध्यान तुम्हाला. मी तुला म्हणलं का मटण आहे मग काय तू वांग्याची भाजी बनवशील बटाटा बनवशील काय तर बनवशील का नाही. का नुसता भातच खाऊन झोपणार आहे. तो कालवण तर केलं का. याला काय म्हणलं सालपापडे थोड्यात तळ म्हणलं तोंडाला चव नाही. तेवढे 1-2 खाऊ आपलं करून करून. काय मला बी आता संध्याकाळी जेवण्याची अपेक्षा नाही का तर लेकरं नाही ते. आणि लेकरं असल्याशिवाय मला मेन करमत नाही. लेकरं माझ्यापासून लांब झाली मला झोप लागत नाही. हे बाय मला काय नाही कसं आहे चेहरा होतो. कुठे गेली ती बापा येतच गेली ती माझ्या. हा काय काय होतंय काय नेमकं नवा टाकून आल्यापेक्षा सुद्धा बेकार बोलताय. तोंडाला कवा तर चांगलं बोलत जावा चेहऱ्यावर हसू येऊ देत जावा. हसू माझी लेकरं माझ्यापाशी असली चेहऱ्यावर हसू असतंय. माझी लेकरं माझ्या सुखादुखात असते ती
आता मान्य ती घर नाही म्हणून नेलं, पण मला आता इथं 2 दिवस करमत नाही. त्याला मी काय करू? एक तर माझ्या मागं काय म्हणते ती अडचणी मागं अडचणी येत जाते त्या. मी जर कुठं बाहेर गेलो तर लेकरं सगळी घरचं हँडल करत होते. आता मी हिला आहे की? इथलीला होत नाही हँडल. करते हो मी हँडल. उगा सारखं वाटकनं माझ्या मागं लावू नका. अरे तुझी बुक्की म्हणजे एवढं आहे. मी एक बुक्का घातला ना परत मग पुई करायची बारी येईल. नीट बोला, चांगलं बोला. देवाने एवढं चांगलं तोंड दिलं, एवढं चांगलं विचार दिले, तर मग का असं वाईट बोलताय? चांगल्यासाठीच पाठवली ती का वाईटासाठी पाठवली ती? आ बरं जाऊ दे, गेली पण मला कर्म नाही. आता घरात आम्ही एवढ्या मोठ्या दोघंच आहे. सगळे चित्राबाज हे काम आता उद्यापासून ही ज्या सगळे बोकांडी पडणार आहे, ही इकली बघणार आहे. माझं तर काम आहे, मी बाहेर निघून जाणार आहे. ते तर तुला माहितच आहे. हो या. हां माझी मी बघते, माझी मी हँडल करते. शरदा गुरापासून समज काय असेल ते टेन्शन घेऊ नका. मी टेन्शन घेत नाही. रिलॅक्स राहा आणि बिंदास्त राहा. गाठकाळ्या बायसारखं करू नका. मी बी बोलतो जरा. हो अगं तू सगळं काम करणार म्हणजे मला ह्याची गरज नाही का? हां जर बाजूला आता ही कानात येऊन ओरडली म्हणून असं केलं, पण खरंच मन लागत नाही बघा. कारण त्यांचं शाळेचं यायचं टायमिंग आहे बघा 5, 5:30, 5:45 एवढ्या वेळात येते ती. आणि दादूची सवय काही नाही आहे, पण ओंकारची एक सवय आहे. जाताना मुका घ्यायचा कुठं जातो. शाळेला जरी चाललं तर मुका घेऊन जाणार. शाळेतनं आला आपण जरी बसलो असलो तर आला की मुका आधी घेणार, मग तोंड हात पाय धुणार आणि जेवायला जाणार. आणि त्याचं जेवायचं बी काय नसतं. आपल्याला जरी एखादं काम पप्पा थांबा मी करू तुम्ही बसा. पण ती कसं आहे आता दररोजची सवय लागली हो. बाहेरनं जरी आलं ए ओंकार तांब्यावर पाणी आण रे, कटाळा आलाय मी बाहेर आहे गोट्यात पाणी आण, किंवा दादू पाणी आण. आता सांगायचं कुणाला? 2 दिवस आता गुरं घेऊन आलो, जमला जीव बांधली आणि तिथं चट्या हातरलेली सकाळचीच आहे. बसलून दादू ओंकार पाणी आणणार. घरात लेकरच नाही ती तर मला पाणी आणून कोण द्यायचं आहे? पण ही याच्यात येणार ती ना. जाऊ दे, त्यांना घेत असलंही काम असते. त्यांनी तर सुख, आपल्याला सुख नाही भेटलं त्यांना तर भेटू द्यायची. बरोबर मग मी ती सांगते तर तुम्ही अडवणी करताय. येड्यावर नाही करत, पण दररोजची सवय असते. म्हणजे एखाद्याला ती लग बी म्हणावं लागतं. तर मला सारखं ओंकार दादू, मी अक्षरशः सांगतो तुम्हाला, खोटं बोलत नाही. मी पोरांच्या जीवावर भरपूर जोखमदाऱ्या टाकलेल्या. गावातनं बाजारानं झाला लेकरावर तुम्ही जाऊ आणा. किती होतंय किती नाही तुमची तुम्ही बघा. काय घरातलं संपलं हे म्हणजे जाऊन आणा दादू, जा घेऊन या जा. सगळ्या अशा जोखमदाऱ्या मी लेकरांवर टाकल्या होत्या. आणि आता ती लेकरं गेली, काय नसलं ते आता ह्या त्या मॅडम सांगाय आताच म्हणत होत्या घरातलं मीठ संपले, दादू मीठ संपले घेऊन ये जाऊ. असू द्या वर. तीच लेकरं असते तर लेकरांनी आणलं असतं का नाही? कुठं तर राहावं, त्यांच्या पण जीवाला सुख पाहिजे. व एवढ्या जीवात तर एवढ्या जबाबदारी टाकायच्या म्हणजे त्यांचं पण जबाबदारी पाळण्याचं वय नाही. एवढा खांदा त्यांचा निभार नाही झाला एवढं वजन उचलायला. द्या की वजन, मी नाही म्हणत नाही, पण वजन झेपण्याजोगं तर उद्या वाघ माझं मग द्या. वजन झेपायच्या अगोदर त्यांच्यावर वजन टाकताय, तरी सुद्धा वजन घेऊन शिना चालते तर लेख माझं. कधी डगमगत नाही तर वजन घेऊन चालते. तर आज जर आपण त्यांना व्यवहारात नाही घातलं तर उद्या काय कळायचं सांगा बरं. त्यामुळं मी लेकरांवर त्यांना कळायला लागले असं सगळं दूध वाढायचे सगळी त्यांच्याकडे जोखमदारी आहे, माझ्याकडे काय देखील नाही. का तर व्यवहारीने त्यांना बी कळलं पाहिजे जगात वावरायची ती उद्या. आज जर आपण व्यवहारात नाही घातलं तर एखादी वस्तू खरेदी करायची आणायची ती बी त्यांना कळणार नाही. म्हणून त्यांना त्या क्षेत्रात मी कमी वयातच घातलंय. जेवढं त्यांच्या आईला समजत नाही की बाबा बाजारात आज काय काय आणायचं आहे, तेवढं लेकरासनी कळतंय. तिची एक सवय घाण आहे, काय घाण आहे, बाजारात गेलं काय बी विचारलं ही एवढ्याला वस्तू आहे, एवढं पैसे देणार आणि घेऊन येणार, बोलणार नाही. या असे आहे. खरं बोललं की राग येतो म्हणजे